नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एक खूपच हेल्दी, टेस्टी आणि पटकन तयार होणारा पराठा। चला तर मग ज्वारी आणि कोबीचा पौष्टिक पराठा कसा करायचा ते पाहूयात। तर त्यासाठी आपल्याला ते एक वाटण करून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 10 ते 15 कढीपत्त्याची पाने, 1 इंच खिसलेलं आलं, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे आणि आता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। ह्या वाटणामुळे कोबीच्या पराठ्याला खूपच भारी चव येते। अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता एका परातीत आपल्याला चिरलेला कोबी घ्यायचा आहे। तर इथे मी 1 वाटी चिरलेला कोबी घेतला आहे। कोबीमुळे आपल्याला फायबर आणि विटॅमिन्स मिळतात। आता कोबीमध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जो तयार केलेला ठेचा आहे तो यामध्ये टाकायचा आहे। तर इथे ठेच्याचा व्हिडिओ स्किप झाला आणि 1 वाटी भिजवलेले पोहे टाकायचे आहेत। आता यात चवीनुसार मीठ आणि 1 ते 2 चमचे ओवा टाकायचा आहे, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा सांबार मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। आता यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे। ज्वारीचं पीठ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर, पचनासाठी हलकं, ग्लुटेन फ्री आणि ऊर्जा देणारं आहे। आता यात पाव चमचा हिंग टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण सैलसर मळून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण मळून झालं आहे, पण इथे सफेद तीळ टाकायचे राहिले होते। तर यामध्ये मी आता 2 ते 3 चमचे सफेद तीळ टाकलेत आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने सैलसर पीठ मळून घेतलं आहे। आता आपल्याला एक प्लास्टिकचा कागद घेऊन त्यावर हे थालपीठ थापून घ्यायचं आहे, किंवा एखाद्या सुती रुमालावरसुद्धा हे थालपीठ थापून घेऊ शकता। तर या प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छोटासा उंडा घेऊन आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला पाणी लावून आपण हे थापून घेतलं म्हणजे हे हाताला चिटकत नाही। तर अशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार छोटे मोठे थालपीठ करू शकतो। आता ते थालपीठ थापून झाले, यावर थोडेसे सफेद तीळ टाकायचे। तीळ टाकल्यावर हलक्या हाताने थोडंसं थापून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ व्यवस्थित यावर चिकटले जातात। तर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। सुरुवातीला तेल लावल्यामुळे हे थालपीठ खाली चिटकत नाहीत आणि अशा पद्धतीने हातावर हे थालपीठ काढून घ्यायचं आहे आणि तव्यावर टाकायचं आहे। आता याला होल पाडून घ्यायचे आहेत। तर थालपीठ करताना आधी होल पाडले तरी चालतात। आता ह्याला 1 मिनिटभर भाजून दिल्यानंतर सर्व बाजूनी थोडंसं तेल टाकायचं, जिथे होल केले त्यासुद्धा थोडंसं तेल टाकायचं, त्यामुळे मधल्या भागातही थालपीठ कच्चं राहत नाही आणि छान खरपूस भाजलं जातं। आता यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे 2 मिनटं झालेले आहेत आणि आता सर्व बाजूने ह्याच्या कडा मोकळ्या करून हे पलटी करून घ्यायचं आहे। पाहिजे मध्ये छिद्रांमध्ये तेल टाकल्यामुळे मधल्या भागातही छान असं भाजलं गेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस थालपीठ भाजून घ्यायचं आहे। आता हे एका जाळीवर काढायचं आहे। जाळीवर काढल्यामुळे यातली वाफ निघून जाते आणि हे ओलसर होत नाही। तर अशाच पद्धतीने आपण सर्व थालपीठं करून घेऊयात। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला आज कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल। तर अशी ही रेसिपी मुलांच्या डब्यातही देऊ शकतो किंवा संध्याकाळच्या जेवणातही करू शकतो। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।